राज्यभरात आजही मुसळधार पावसाचा इशारा। मुंबई, ठाणे, पालघर भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता। मराठवाड्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट। नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। जायकवाडी धरणातून तब्बल 3,06,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। धरणाचे दरवाजे 12 फुटांनी उघडले। मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या विसर्गामुळे गोदाकाठच्या गावांना अलर्ट। बीडच्या आष्टी तालुक्यात नद्यांच्या संगमावर पुराच्या पाण्यात तब्बल 18 तास अडकले 13 शेतकरी। एनडीआरएफच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन करत काढलं बाहेर। शहापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे भातसा धरणाचे 5 दरवाजे उघडले। सापगाव जवळच्या पुलावरून पाणी। मुरबाड, किन्हवली, डोलखाम, शेनवा या भागातील 150 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला। पालघर जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट। खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर। बुलडाण्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल। शेती पाण्याखाली। कापूस, सोयाबीनसह इतर पिके उद्ध्वस्त। शेतकरी हवालदिल। आशिया कपच्या फायनलमध्ये भारतीय संघाने पाकड्यांना चारली धूळ। 9व्यांदा आशिया कप विजेता होण्याचा भारतीय संघाला मान। देशभरात जल्लोषाचं वातावरण। पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर चॅम्पियन टीम इंडियाचा मोठा निर्णय। पाकिस्तानी मंत्र्यांच्या हस्ते ट्रॉफी नाकारली। पुरस्कार सोहळ्यात हाय व्होल्टेज ड्रामा। भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहनं हारिफ राऊतचा उतरवला माज। विकेट्स घेतल्यानंतर विमान पाडल्याचा इशारा करत पाकड्यांना त्यांच्या शैलीत दिलं थेट उत्तर। आणि टीम इंडियाच्या विजयानंतर मोदींकडून ट्विटरवरून ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत संघाचं कौतुक। खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर। मोदींनी ट्विटरवरून पाकड्यांना डिवचलं। नमस्कार, मी सुवर्णा। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। जायकवाडी धरणाचे काही दरवाजे 12 फुटांनी उघडले गेलेत आणि त्यातून 3,06,640 क्युसेक प्रति तास इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग केला जातोय। विसर्ग वाढवल्यामुळे पैठण शहरात पाणी शिरलेलं आहे। गोदाकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। गेले 2 आठवडे सातत्याने महाराष्ट्रभरामध्ये आणि विशेष करून मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात अतिवृष्टीने थैमान घातलेलं आहे। त्याच्याविषयीच्याच बातम्या आपण बुलेटिनमध्ये बघतो आहोत। सध्या बातमी आहे जायकवाडीची। जायकवाडीचे दरवाजे उघडले गेलेत आणि त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर बीडच्या आष्टी तालुक्यातील जोरदार पावसामुळे सीना, मेहकरी, कांबळी या नद्यांच्या संगमावर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। सांगवी, आष्टी या परिसरातील चोपन वस्ती ते हिंगणी या परिसरातील 13 शेतकरी आणि लहान मुलं अडकलेली होती। आष्टी बीड इथली दृश्य। त्यांना सरतेशेवटी एनडीआरएफच्या जवानांनी रेस्क्यू केलं आणि त्यांची सुटका केली। तब्बल 18 तास हे नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडलेले होते। जिल्ह्याचे कलेक्टर, आमच्या तहसीलदार आणि मी नंतर बोलून पटकन एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी बोलवली। प्रत्यक्षात मला तिथं जाता आलं नाही, परंतु माझे बंधू, पुतण्या, मुलगा, बाकीचे सर्व मंडळी त्या ठिकाणी होती। जवळपास 12 ते 13 लहान मुलं, त्याच्यामध्ये 2-3 आहेत, असे 12-13 लोक रेस्क्यू करण्यात आलेले आहेत। म्हणजे आता एकही माणूस माझ्या मतदारसंघातला, विशेषतः आष्टी तालुक्यातला आणि दोन्ही तालुक्यातला कोणीही ट्रबलमध्ये नाही।
तर जालना जिल्ह्यातील गोदाकाठच्या 38 गावांमधून 10,000 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। जायकवाडी धरण 100% भरलंय आणि धरणातून 3 लाख क्युसेक पेक्षा जास्त पाणी सोडण्यात येत आहे। त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय आणि गोदाकाठच्या नागरिकांना सावध राहायला सांगण्यात आलंय। परतूर, अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील 38 गावांमधून 10,000 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। 23 ठिकाणी त्यांची जेवण आणि निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यात 2 वेळा झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर आता पुन्हा या भागात अतिवृष्टी झाली आहे। सिंदखेड राजा तालुक्यात अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं रुमणा आणि सोनशी तसंच किनगाव राजा या सगळ्या भागात अतिमुसळधार पाऊस पडतोय। त्यामुळे शेतकऱ्यांचं कापूस, सोयाबीन आणि इतर पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत। शेतात पाणीच पाणी असून शेतकरी संकटात सापडलाय। शासनानं तात्काळ मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तर ही दृश्य जळगावची आहेत। जळगावच्या एरंडोल तालुक्यातही मुसळधार पाऊस बरसतोय। मुसळधार पावसामुळे गाव आणि परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसतंय। गिरणा नदीच्या उपनद्यांना महापूर आलाय। नदीपात्र ओसंडून वाहतंय, त्यामुळे पाणी सगळं गावात शिरलं। स्थानिक नागरिकांमध्ये मोठी धांदल उडाली। गावातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या दुकानांच्या ओट्यापर्यंत पाणी आलं। त्यामुळे नागरिकांनी दुकानांमधील साहित्य इतर ठिकाणी घेऊन जायला सुरुवात केली। अहिल्यानगरमध्ये शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पुन्हा एकदा महापूर आला। माढा, करमाळा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापुरातील अनेक गावांमध्ये पुन्हा पुराचं पाणी शिरलंय। सीना नदीत सुमारे 1,54,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं ही पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अशात पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापुरात थांबून परिस्थितीचा आढावा घेत आहेत। धाराशिव परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणामधून रविवारी रात्री 29 दरवाजांमधून 1 लाख क्युसेक प्रतितास पाण्याचा विसर्ग सीना नदीत सुरू आहे। दरम्यान गेल्या 38 दिवसांमध्ये 48 टीएमसी पाणी वाहून गेलंय। सध्याची पूरस्थिती बघता नदीकाठच्या लोकांना सावध राहायला सांगण्यात आलंय। जिल्ह्यातील सगळ्यात मोठा सीना कोळेगाव प्रकल्प 22 ऑगस्टला ओव्हरफ्लो झाला। तेव्हापासूनच पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सततच्या पावसामुळे या ठिकाणी शेती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे। खासापुरी, चांदणी आणि साकत मध्यम प्रकल्प तुडुंब भरल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत। या ठिकाणी असलेल्या 24 गावांमधील 3,400 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। तर शहापूरमध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे भातसा धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले। शहापूर तालुक्यामध्ये मुरबाड, किन्हवली, डोळखाम, शेनवा या भागात 150 पेक्षा जास्त गावांचा संपर्कच तुटलाय। तर सापगाव जवळचा पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे यावरून होणारी वाहतूक सुद्धा बंद झालेली आहे, ठप्प झालेली आहे। पुलावरील डांबराचे थर आणि पुलाचे कठडे वाहून गेलेले आहेत। आता पाणी कमी झालं असलं तरी पुलावरून वाहतूक करू देण्यास पोलिसांनी मनाई केलेली आहे। हा भास्ता नदीवरील हा जो पूल आहे हा 24 तास पाण्याखाली गेला होता। भास्ता धरणाचे 5 दरवाजे हे 4 मीटरने ओपन करण्यात आले होते आणि त्यामधून भास्ता नदी पात्रामध्ये हा पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात होता। त्यामुळे हा भास्ता नदीचा पूल आहे हा 24 तास पाण्याखाली गेला होता। पुलावर साधारण 8 ते 10 फूट पाणी वाहत होते। त्यानंतर आज सकाळी पावसाचा जोर थोड्या प्रमाणात कमी झाल्याने या भास्ता नदीवरील जो हा पूल पाण्याखाली गेला होता ते पाणी याची पातळी जी नदीची कमी झाली आहे। परंतु पुलावरील जे स्ट्रक्चर होते, जी डांबर आणि जे साईडला असलेले बॅरिगेड हे पूर्णपणे वाहून गेले असल्याने पूल अतिशय धोकादायक बनलेला आहे। आणि हा धोकादायक पुलावरून मात्र नागरिकांना जाण्यासाठी प्रशासनाकडून, पोलीस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आलेली आहे। मात्र येथील काही जे वाहन चालक आपला जीव धोक्यात टाकून या पुलावरून वाहन नेण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांच्यामध्ये आणि नागरिक आणि पोलिसांच्या मध्ये काही बाचाबाचीच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत। मात्र हा
मेन रस्ता हा शहापूर शेनवे किन्हवली डोलखाम याच रस्त्याला मुरबाड आणि पुढे अगदी 1 किलोमीटरवर समृद्धी महामार्ग जोडला जातो आणि अतिशय वर्दळीचा आणि शहापूर तालुक्यामधील 70% हा रस्ता वर्दळीचा म्हटला जातो. मात्र या रस्त्यावर हा जो ब्रिज आहे हा जर नागरिकांना वाहन घेऊन जाण्यासाठी जर या ब्रिजवरून बंदी करण्यात आली तर मात्र तालुक्यामधील अनेक या ब्रिजवरून या रस्त्यावरून प्रवास करतात आणि लाखो रुपयाचा रोजगार सुद्धा बुडला जातो. याकडे आता पोलीस प्रशासन केव्हा लक्ष देणार आणि हा ब्रिज वाहतुकीसाठी चालू करणार की बंद करणार याकडे नजर ठेवून नागरिक पाहत आहेत. न्यूज 18 लोकमत, सुनील गरत, शहापूर. पालघर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय. जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनानं शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केलेली आहे. पहाटेपासूनच जिल्ह्यात पावसानं काही प्रमाणात विश्रांती घेतली आहे. धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. सकाळपासून रायगड जिल्ह्यातल्या उत्तर भागामध्ये जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळे जिल्ह्यातल्या काळ, कुंडलिका, सावित्री या नद्यांच्या पातळीत हळूहळू वाढ होते. रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घ्या असं आवाहन केलं गेलेलं आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव या तालुक्याला पुन्हा एकदा अतिवृष्टीनं तडाखा दिलाय. आठवड्याभरात तिसऱ्यांदा यापुढे शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलेलं आहे. चाळीसगाव तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गिरणा नदीला महापूर आलाय. रात्री गिरणा धरणामधून 60,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सकाळी हा विसर्ग कमी करून 45,000 वर पोहोचलाय. जिल्ह्यातील 1 लाख हेक्टर वरचं पीक अतिवृष्टीमुळे बाधित झालंय. 2,000हून अधिक जनावरं वाहून गेली आहेत. चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरणाच्या भिंतीला धोका निर्माण झाल्यामुळे नांदरा गावातील ग्रामस्थांचं प्रशासनाने स्थलांतर केलेलं आहे. तितूर, डोंगरी, हिवरा, बहुरा, अग्नवती, इंद्रायणी आणि उतावळी या नदीला पुन्हा एकदा पूर आलाय. धरण फुटण्याचा धोका लक्षात घेता प्रशासन अलर्ट मोडवर आहे.